सर्वांना गुड आफ्टरनून. तर आत्ताच घरी आलो मी आणि तिने घेतलं आता जेवण बनवायला. सो ती बनवते आज भाव बनवते भाव चिकन. आमचा तर श्रावण आहे आज तसं फ्रायडे चालतो खाल्ल्याला. सो चालू करूया. भाऊ आज कशी काय बनवते ती तशी बनवा. सुका चिकन पहिले थोडीशी हळदीवरती शिजवून घेते. तुम्हाला आवडतं ना हळदी शिजवून एकदम बारीक कर. तर आता झालं रिक्षावरून थकलोय जरा आज, म्हणजे रोजच थकतोय. तू काय काय घेतलंय सामग्री साहित्य? काय नाही, फक्त कांदा आणि पहिले लसूण टाकलाय आणि हा आपला सुका खोबरा आहे त्याचं वाटण करून ठेवलेलं, म्हणजे फ्राय करू. सुका खोबरा फ्राय करून ठेवलेला. थोडीशी तर कोथिंबीर येते निवडून. अजून अजून काय काय ऍड करणार आहेस? आणि आपले घरातले मसाले आणि चिकन ग्रेव्ही मसाला टाकते त्यात, मग अजून जरा टेस्ट भारी होते. इकडे कांदा कट वगैरे करून हा काय करतो ग्रेव्हीसाठी ना? कांदा फ्राय होतो. ओके. सो गाईज जास्त आज काही ब्लॉगिंग करायला जमत नाही, तर मी पण बाहेर असतो आणि हिने पण क्लासेस चालू केल्यात. हिला तर काय, मला पण टाईम नसतो, हिला पण टाईम नसतोय. तो समजून घ्या जरासा. थोडंसं लेट येतील ब्लॉग्स आपले, पहिल्यासारखे कंटिन्यू नाही येत ना. इकडे थोडंसं चिकन घेतलं त्यांनी, बाकी ती संध्याकाळी करेल. आणि आमच्या घरात तुम्ही पण धरला आणि मम्मीने एक ना, दोघींनी श्रावण धरलाय. श्रावणात काय चिकन काहीच नाही खात. चिकन करत नाही तसं, पण आपल्याला लागतो. काहीच नाही खात. गप मच्छी करतात. मच्छी व्हेज आहे. तडका दिलेला आहे तिने. कमेंट तुम्हाला असे विचित्र काय नाही विचित्र आहे ना, त्यांना माहिती मी काय मस्ती करतोय. तर इकडे कोथिंबीर वगैरे ऍड केलेली आहे. अजून काही मसाले, हळद और कुछ मसाला टाकला. थोडंसं जिरं, हळद टाकली. हळद 1 वर्ष म्हणून धरलेला श्रावण पूर्ण पाळलेला ना, आठवतं का? 15 दिवसानंतर सुकट भाकरी खाल्ली. तो गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी आठवतं का तुला? त्याने की मी ठेवलेला म्हणून तुम्ही ठेवलेला. तू नव्हता ठेवला, तुझ्या आधी मी ठेवणार होतो. लगे मी ठेवला. आली लगे. आपलं लग्न झालं. चिकन ऍड केलेलं आहे आता. जे चिकनचा ब्लॉग नाही आम्हाला करायची वाटत, श्रावण चालू आहे तर, पण काय कंटेंट पाहिजे काहीतरी. सो कंटिन्यू राहा तुम्ही आपल्या सोबत. बघूया पुढे काय काय होत आहे. जास्त काही मोठा ब्लॉग होणार नाही. आणि आज पण पाऊस आहे. 100% दिलाय पाऊस. आज पूर्ण दिवस पाऊसच आहे. काल जाम पडला ना. कधी? काल जास्त पडला पाऊस. कालचं मला आठवत पण नाही. तू झोपलेली असतं ना म्हणून ना. सर 2 मिनिटात रेडी होईल आपली रेसिपी चिकनची. आणि इकडं काय आहे? काय खीर पोहे. ओके. तुमच्यासाठी काय स्पेशल आहे आज? काय नाही, वरण भात, मुगाची भाजी. मुगाची भाजी का डाळ? मूंग वाटण. आता वाटण ऍड करते ती. वाटण नाही, वाटण. सुकं खोबरं भाजलेलं. ओके. जास्त वाटण पण टाकावं नाही ना? असं काय नाही, मग तो जास्त वाटण. मला तर ग्रेव्हीच लागतंय. वाफेवरती शिजवते. ओके. किती मिनिटांनी होईल? 15 मिनिटं. हो, मी चालू केलेली आहे जिम. काय हो क्या हो. 1 दिवस गेले फक्त. 1 दिवस गेले, त्याच्यानंतर गेलेच नाही. जिम पण अजून कोण करत जा. प्रज्वलित करायला गेलं. पहिले तर मी डेली जातो. आता 1.5-2 वर्ष झालं जिम बंद आहे. आता कंटिन्यू करायचे. मला टाइम नाही भेटत जास्त, कारण कामावरून येतो थकतोय खूप. हिला काय बोलायला जा, मग जायचं. अख्खी बॉडी पेन होते. त्या दिवशी गेलतो तर हिने ऑलरेडी राईस घातलेले मागाशीच. राईस नाही झाला. नाही, थोडंसं गरम मला.
तुमचा अलग का? सगळ्यांनी हा आता शेवटी अलग आहे. मला नव्हतं माहिती नव्हतं म्हणजे सो वेगळंच. अलग नाही वेगळं. वेगळं अलग नाही. अलग निरंजन. तो झालाय आपलं चिकन रेडी आणि मला बोलवलंय टेस्टिंगला. मीठ टाकलंय का नाही कसं झालं बहुतेक मला तर वाटतं टाकलंय मीठ. वास कसा येतो टाकलंय. कसं लागतंय मस्त टेस्टी. सो आता जेवण वगैरे करून घेतो आणि आपला ब्लॉग आता इथं. चिकन टाकलं. चिकन दाखवू 1 मिनिट. वाह धन्यवाद. तू खाता का? सो आजसाठी एवढंच होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. जेवढा होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न केला या ब्लॉगमध्ये. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. बाय बाय. तुम्ही